पैसे पाठवले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 22 एप्रिल 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी। आजपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे, कारण आता महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे व या कारणास्तव आता लाडक्या बहिणींना आजपासून पैसे वाटण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। चला तर आता 10वा अधिक 11 हप्ता सोबत मिळणार का, मिळाला तर कोणत्या बहिणींना मिळणार, संपूर्ण अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यामुळे चॅनलवर जर नवीन आले असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीने नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। तर आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी। आजपासून हप्ता वाटप सुरू तर झालेलंच आहे आणि त्या कारणास्तव आता नवीन जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीमध्ये ज्या जिल्ह्यांची नावे असतील अशाच जिल्ह्यामध्ये आज पैसे जे ते मिळून जाणार आहेत। सोबतच लाडक्या बहिणीसाठी नवीन बँकांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। त्या बँकेत जर खाते असेल तर सर्वात अगोदर लाभ तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मिळणार आहे। चला तर आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। अपडेटकडे वळूया। आत्ताची सर्वात मोठी अपडेट अशी येत आहे की आज लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत, परंतु फक्त याच महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। म्हणजेच यादी जी आहे ती अखेर जाहीर झालेली आहे। भरपूर दिवसापासून महिला यादीच्या प्रतीक्षेत होत्या आणि आज यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत एकूण 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे। चला तर आता या 15 जिल्हे चे नेमके नावं कोणते आहेत व तुमच्या जिल्ह्याच्या यामध्ये नाव येत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार का, संपूर्ण अपडेट आपण लगेच तातडीने जाणून घेऊया। सर्वात प्रथम म्हणजे गोष्ट मित्रांनो, अखेर तारीख जाहीर झाली होती। अक्षय तृतीया त्यांनी अंदाज लावला होता, एक्झॅक्ट तारीख त्यांनी सांगितली नव्हती, परंतु मित्रांनो अक्षय तृतीयाला चौथा टप्पा असणार आहे। त्याच्या अगोदरच 3 टप्पे जे आहेत ते होणार आहेत व त्यातील पहिला टप्पा आज असणार आहे। याचे कारण, महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय, जरी DBTद्वारे पैसे ट्रान्सफर होत असेल तरी देखील DBTची क्षमता जी आहे ती 30 ते 35 लाख अकाउंट्स पर डे असते। म्हणजे प्रत्येक दिवसाला फक्त 35 लाख अकाउंट्सवरच पैसे ते पाठवू शकतात आणि यापेक्षा जास्त पैसे पाठवायचे म्हणले तर त्यांच्या सर्व्हरवर लोड जो आहे तो येत असतो आणि या कारणास्तव आता आजपासून टप्प्याटप्प्याने पैसे वाटप करणे किंवा वितरण करणे सुरू झालेले आहे। चला तर सर्वात पहिला टप्पा आपण आज पाहूया। आजच्या पहिल्या टप्प्यामध्ये कोणते ते 15 जिल्हे असणार आहेत व कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार, आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो 4 टप्पे कसे असणार आहेत, तर पहिल्या टप्प्यामध्ये 20% महिला असणार आहेत, त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 30% महिला, तिसऱ्या टप्प्यामध्ये 40% महिला व चौथा हा जो आहे तो अंतिम टप्पा असणार आहे। मग यामधील ज्या महिला राहिल्या असतील तर अशा महिलांना चौथ्या टप्प्यामध्ये पैसे जे ते स्टेप बाय स्टेप वाटप करण्यात येणार आहेत। याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे आजपासून 10वा अधिक 11 हप्ता। हो मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी येत आहे ती म्हणजे 10वा अधिक 11 हप्ता असे म्हणून 2 हप्ते एकत्रितरित्या तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत। कारण की तुम्ही पाहिलं असेलही याच्या अगोदर 8वा अधिक 9वा हप्ता ज्याप्रमाणे तुमच्या खात्यावर जमा झालेला आहे, सोबतच त्याचप्रमाणे आता 10वा अधिक 11वा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। हा हप्ता गुढीपाडव्यानिमित्त जमा करायचा होता, परंतु काही अडचण आल्यामुळे किंवा काही टेक्निकल इश्यू आल्यामुळे हा हप्ता जो आहे तो आजपासून वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे व सोबतच लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो आपण म्हणू शकतो 15 जिल्ह्यांची डायरेक्ट धडधडीत यादी त्यांनी आपल्याला दिलेली आहे व त्या यादीच्याच अंतर्गत सोबतच 8 बँकांची नवीन यादी सुद्धा त्यांनी जाहीर केलेली आहे की या 8 बँकेत जर खाते असेल तर याचा लाभ तुम्हाला नक्कीच होणार आहे किंवा सर्वात अगोदर पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत। याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता 10वा हप्ता किती मिळणार किंवा आज एप्रिल आहेच, आज 17 एप्रिल आहे आणि आज महत्त्वपूर्ण हप्ता म्हणजे लाडक्या बहिणींना किती मिळणार आहे, तर हे पहा। सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे 2100 अधिक 2100 असे म्हणून 2 एकत्रितरित्या हप्ते जमा करण्यात येणार आहेत। याच्या अगोदरही भरपूर दिवस महिलांनी वाट पाहिली होती, सर 2100 रुपये कधीपासून होणार, तर मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि या कारणास्तव लाडकी बहीण योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये 1500वरून डायरेक्ट 2100 रुपये जे आहे ते मिळणार आहेत। म्हणजे 2100 अधिक 2100 असे म्हणून 4200 रुपये एकत्रितरित्या जमा होणार आहे, त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। चला तर आता कोणत्या महिलांना पैसे मिळणार किंवा पहिला टप्पा आजपासून तर झालेला आहे मित्रांनो। इथे तुम्ही पाहू शकता पहिला टप्पा आहे, इथे दुसरा टप्पा केलेला आहे आमच्या एडिटरने। तर इथे पहा 16 ते 25 तारखेपर्यंत पहिला टप्पा असणार आहे, ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे। कारण की आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आज किती एप्रिल आहे, तर 17 एप्रिल आहे। मग दररोज 35 ते 40 लाख महिलांना किंवा दररोज निवडक जिल्ह्यांची यादी जाहीर होणार आहे व या यादीच्या अंतर्गत स्टेप बाय स्टेप पैसे वाटप करण्यात येणार आहेत व चौथ्या टप्प्यामध्ये अशा महिलांना पैसे देण्यात येणार आहेत ज्या महिलांना मागील हप्ते राहिले होते किंवा काही कारणास्तव काही गिफ्ट मिळायचे राहिले होते, ते देखील त्या चौथ्या टप्प्यामध्ये महिलांना मिळून जाणार आहेत। चला तर आपण महत्त्वपूर्ण गोष्ट पाहूया ती म्हणजे कोणत्या टप्प्यात कोणाला पैसे, हा अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठा प्रश्न ठरतो। तर मित्रांनो आज पहिला टप्पा वाटप होणार आहे, ही तर तुम्हाला सर्वांना समजलेलं आहे। तर आज पहिल्या टप्प्यामध्ये एकूण
15 जिल्हे जे आहे ते असणार आहेत व या 15 जिल्ह्यामध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला याचा लाभ आज लगेच मिळून जाणार आहे। सोबतच दुसरा टप्पा त्याच्यानंतर आहे, उद्या आहे, तिसरा टप्पा नंतर आहे आणि चौथा टप्पा तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। तर अशा पद्धतीने एकूण 4 टप्पे आहेत व आज वाटप होणारे 15 जिल्ह्यांची यादी आपण लगेच तुमच्या समोर मी तुम्हाला दाखवत आहे। तर आज वाटप होणार आहेत एकूण 15 जिल्ह्यामध्ये पैसे आणि त्या 15 जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला समोर लगेच सांगणार आहोत। चला तर त्या 15 जिल्ह्यांकडे वळूया। त्याच्या अगोदर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल ना, व्हिडिओला एक लाईक लगेच करून टाकायचं आहे। तर सर्वात अगोदर म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरित होणार आहे तो म्हणजे पुणे विभागामध्ये, कारण की पुणे विभागामध्ये जिल्हे आहेत मित्रांनो सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सोबतच ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर। तर आता तुम्ही मला सर इकडच्या साईडला अगोदर पैसे का वाटप होणार आहेत, तर एक गोष्ट लक्षात घ्या, लास्ट टाइम पैसे वाटप करण्यासाठी पुणे विभागामध्ये अतिशय उशीर झाला होता आणि या कारणास्तव आता पहिला विभाग असणार आहे तो पुणे विभाग, त्याच्यानंतर असणार आहे नागपूर विभाग। हो मित्रांनो, नागपूर विभाग देखील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की नागपूर विभागामधून देखील भरपूर महिलांना पैसे वितरण होण्याचे राहिले होते। तर नागपूर विभागातील मग भंडारा असेल, गोंदिया असेल, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत आणि इकडे मध्ये पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर आहे व जालना, सोबतच धुळे आहे। तर असे एकूण 15 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत। आता तुम्ही मला सर इतर राहिलेल्या जिल्ह्यांचं काय, किंवा आमचं धाराशिव असेल, सोलापूर असेल, नाशिक असेल, जळगाव असेल, तर आमच्या जिल्ह्यांचं काय, तर हे पहा त्या जिल्ह्यामध्ये देखील पैसे वाटप होणार आहेत, परंतु स्टेप बाय स्टेप, कारण की आता या 15 जिल्ह्यांची आज यादी जाहीर झालेली आहे। आज यामधील 10 जिल्ह्यात तर फिक्स पैसे पडून जाणारच आहेत, मग 5 जिल्हे राहिले तर ते उद्याच्या यादीमध्ये असतील आणि उद्याच्या यादीमध्ये नवीन पुन्हा एकदा 10 जिल्हे येणारच आहेत। त्यामुळे अशा पद्धतीने पैसे वाटप होणार आहेत। आता पैठणी साडीसुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि ती सुद्धा आजपासूनच वाटप सुरू झालेलं आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे। भरपूर महिला विचारतात सर पैठणी साडी कुठे मिळेल, तर व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण, दिरंगाई, उशीर अजिबात होणार नाही। सर्व गोष्टी जेव्हा तुमच्या क्लिअर होतील तेव्हा तुम्हाला ही पैठणी साडीसुद्धा मिळून जाईल। चला तर पैठणी साडी कुठे मिळणार आहे आणि कशी तुम्ही प्राप्त करू शकता ते आपण पाहूया। तर रेशन कार्डवर मिळणार आहे आता आनंदाचा शिधा। हो मित्रांनो, आनंदाचा शिधा म्हणजे रेशन कार्डवर 7 ते 8 वस्तू मिळत असतात, म्हणजे साखर असेल, रवा असेल किंवा इतर घरोपयोगी वस्तू असतील, तर त्या 7 वस्तू जर मिळणारच आहेत। सोबतच तुम्हाला यावर पैठणी साडीसुद्धा सुद्धा वितरण केले जाणार आहे। यामधील 999 रुपयाची अतिशय दर्जेदार क्वालिटीची साडी, ज्या ती वरून शासनाने गुढीपाडव्यानिमित्त गिफ्ट तुम्हाला पाठवलं होतं, परंतु ते आतापर्यंत तुम्हाला मिळालं नव्हतं। तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण ही गिफ्ट तुम्हाला आता लवकरच मिळून जाणार आहे। याच्यानंतर मित्रांनो, तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी कुपन असेल तर तुमच्यासाठी नवीन 7 गिफ्ट देखील, मोठे गिफ्ट देखील जाहीर झालेले आहेत। हे 7 गिफ्ट जर पाहिजे असतील तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो। 7 गिफ्ट अतिशय जबरदस्त व अत्यंत मोठे आहेत, ते सुद्धा गुढीपाडव्याचं व अक्षय तृतीयेचे मिळून हे 7 गिफ्ट तुम्हाला दिले जाणार आहेत। चला तर त्या 7 गिफ्टकडे वळूया आपण। 7 गिफ्ट म्हणजे कोणते गिफ्ट? पहिलं गिफ्ट आहे तर ते तुम्हाला माहिती झालेलं आहेच मित्रांनो, 1500 ऐवजी आता 2100 रुपये जे आहे ते वितरण केलं जाणार आहे। याच्यानंतर दुसरं गिफ्टकडे वळूया आपण मित्रांनो। दुसरं गिफ्ट असणार आहे अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा, अन्नपूर्णा योजना 2.0, म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये अन्नपूर्णा योजनेचे पैसे तुम्हाला नक्की मिळाले असतीलही, आता त्या कारणास्तव दुसरा टप्पा त्यांनी जाहीर केलेला आहे। या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे आणि याच्या अंतर्गत तुम्हाला 2490 रुपये, 2490 रुपये जे आहे ते तुम्हाला दिले जाणार आहेत। याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, तर या अन्नपूर्णा दुसऱ्या टप्प्यासाठी तुमच्याकडे उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असणे अत्यावश्यक आहे, सोबतच तुमच्या नावाने गॅस असणे आवश्यक आहे व तुम्ही गॅस बुकिंग करून भरायचा आहे, तुम्हाला याचा लाभ जो लगेच मिळून जाणार आहे। याच्यानंतर तिसरं गिफ्ट आहे मित्रांनो सिलाई मशीन योजना। आत्ताचं सर्वात मोठं व जबरदस्त गिफ्ट देखील आपण म्हणू शकतो सिलाई मशीन योजना। भरपूर महिला प्रचंड आतुरतेने सिलाई मशीन योजनेसाठीची वाट पाहत होत्या आणि अखेर सिलाई मशीन योजनेचे अर्ज चालू झालेले आहे। तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा आहे। ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील अशाच महिलांना प्रत्येक जिल्ह्यातून 2400 महिलांना सिलाई मशीन जे आहे ते वितरण केलं जाणार आहे। यामध्ये सिलाई मशीन कशासाठी वाटप करणार आहेत, तर घरगुती उद्योग व्यवसायाला प्रेरणा देण्यासाठी सिलाई मशीन जी आहे ती वितरित केली जाणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे व लवकरच सिलाई मशीनचे अर्ज चालू तर झालेले आहेतच, तुम्ही त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा। त्यासाठी तुम्हाला पात्रता असणे आवश्यक आहे, म्हणजे लाडकी बहिणीचा लाभ तुम्ही घेतलेला असायला पाहिजे। याच्यानंतर सर्व गोष्टी क्लिअर पाहिजेत।
याच्यानंतर चौथं सर्वात महत्त्वपूर्ण गिफ्ट आहे म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जबरदस्त गिफ्ट ते म्हणजे नवीन भांडी संच घरोपयोगी वस्तूंचा हा संच जो आहे तुम्हाला एक नवीन अर्ज करायचा आहे. तो नवीन अर्ज करता क्षणी तुम्हाला हा भांडी संच जो आहे तो वितरण होऊन जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर महत्त्वपूर्ण म्हणजे या नवनवीन घरोपयोगी वस्तू तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर 5चं गिफ्ट आहे 20 लाख घरकुलांची नवीन यादी जाहीर झालेली आहे. यानी या यादीच्या अंतर्गत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव येत असेल तर तुम्हाला सुद्धा 20 लाख घरकुलामध्ये तुम्हाला सुद्धा नंबर लागणार आहे. तुम्ही त्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायला पाहिजेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर सर्व गोष्टी अशा क्लिअर असतील, सर्व लाडकी बहीण योजनेच्या अटी तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला सर्व पूर्ण गोष्ट मिळून जाणार आहे. सोबतच 6वा आणि 7वा गिफ्ट म्हणजे उन्हाळ्यामुळे पाण्याची टाकीसुद्धा लाडक्या बहिणींना वाटप केली जाणार आहे. ती म्हणजे 3,455 रुपयाची पाण्याची टाकी एक नवीन योजनेच्या अंतर्गत ही वाटप केली जाणार आहे. या नवीन योजनेचे अर्ज अजून चालू झालेले नाहीत, परंतु अर्ज चालू होता क्षणी आपण तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे चॅनल नवीन आलं असाल लगेच सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती जेवढं मिस होणार नाही व सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर टू कट होऊन जाणार आहेत. याच्यानंतर मित्रांनो आज 15 होणार आहेत 15 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप याची आधी आपण पाहिलेली आहे व अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट आपण मित्रांनो यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन येत असतो. आज तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, त्यामुळे आनंद साजरा तर नक्कीच होणार आहे. याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे 8 बँकांची यादी देखील आपण दिलेली आहे इथे. तर हे पाहू शकता SBI असेल, पोस्ट पेमेंट बँक असेल, सोबतच युनियन बँक ऑफ इंडिया असेल, तर अशा पद्धतीने HDFC बँक असेल, परत IDBI बँक असेल, तर अशा पद्धतीने एकूण 8 बँक सरकारी बँक जे आहे ते महाराष्ट्र ग्रामीण असेल तर अशा बँकेमध्ये आज पैसे जे आहे ते वितरण केलं जाणार आहे व तुमचे देखील या बँकेमध्ये जे खाते असेल त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहे. अशाच पद्धतीचे नवीन अपडेटसाठी स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.